हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024साठी ज्यांचं टार्गेट आहे त्यासाठी आपण 20 डिसेंबरला नवीन बॅच लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॅसिलिटी अवेलेबल आहेत. ती बॅच सुरू करण्याच्या अगोदर त्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन तुम्हाला देणं गरजेचं वाटलं मला, जेणेकरून तुम्हाला डिसाईड करता येईल ही बॅच जॉईन करायची का नाही. मी कुठलीही बॅच सुरू करताना तुम्हाला नेहमी सांगत असतो, तुम्ही जे फायनान्शियल रिसोर्सेस इन्व्हेस्ट करताय, तुमचा जो वेळ देताय, त्याच्यातून किती आउटपुट मिळेल याची क्लॅरिटी मी आधीच देत असतो. इफ यू आर कम्फर्टेबल देन ओनली जॉईन दिस बॅच. म्हणजे उगाच आपण परचेस करतोय आणि हे करतोय, पुन्हा लक्षात येतं की आपल्याला जसं पाहिजे तसं अपेक्षित नाही आहे. त्यामुळे आधी ही क्लॅरिटी घ्या, मग तुम्ही डिसाईड करा काय करायचं ते. क्लिअर? चला, राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्यात आहे पर्टिक्युलरली इकॉनॉमिक्स. कुठली एक्झाम घ्या, तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स येण्यासाठी किंवा रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर जर कुठला ठरणार असं विचारलं तर तो कन्सेप्ट असतो. त्यात राज्यसेवा पूर्वपरीक्षा टार्गेट केली म्हणलं की आपण सिनियरकडून ऐकत असतो किंवा सगळ्यांकडूनच की खूप डेप्थ असते, डिफिकल्टी लेवल जास्त असते, त्यासाठी वेगवेगळे रिसोर्सेस वापरावे लागतात, रेफरन्स बुक वाचावं लागतात. हे एवढं सगळं खरं आहे, पण त्यासोबत एक गोष्ट मला जाणवली, सगळं केलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे, ते केलं पाहिजे, पण ते कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं बऱ्यापैकी उत्तर कोणाकडे नाही आहे. मी आयोगाचे प्रश्न घेऊन तुम्हाला दाखवेल. जर कन्सेप्टबाबत अभ्यास करायचा असेल, राज्यसेवेला इथं क्रॅक करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एखाद्या टॉपिकची डेप्थ किंवा एखाद्या कन्सेप्टची डेप्थ, त्याची डिफिकल्टी लेवल आणि या दोन्हीबाबत सोबत एक डिफरंट अँगल हा नेमका काय प्रकार आहे हे सगळं बघायचं आहे. आता ह्या गोष्टी बोलण्यापुरत्या हवेत भरपूर सांगता येतात, अवघड असते सगळे, पण नेमकं काय आय विल प्रूव्ह यू आयोगाचे प्रश्न घेऊन डायरेक्टली इथं समोर. हा प्रकार नेमका काय असतो. इथं टॉपिक LPG टॉपिक आहे हा वाला, नवीन आर्थिक सुधारणा आपण अभ्यास करतोच आहे. आता राज्यसेवेला आयोगाने दिलेल्या या प्रश्नामध्ये काय अपेक्षित आहे, मी तुम्हाला इथं कुठंही या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन, या प्रश्नाचं उत्तर, स्पष्टीकरण हे द्यायला आलेलं नाही आहे. तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी इकॉनॉमिक्स आणि त्यातही पर्टिक्युलरली कन्सेप्ट बघायची असेल तर ती आयोगाला कशी अपेक्षित आहे हा पॅटर्न तुमच्यासमोर आणायला आलो मी. क्लिअर? बाकी याबाबत डिटेल आपली बॅच पण आहे, POIQ डिकोडिंग बॅच, तुम्ही ते बघू शकता. 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यामधील अधिक महत्त्वाचे कुठले? तर हे सगळे मुद्दे जर बघितलात ना, आपण जे पुस्तक वाचतो किंवा नोट्स वाचतो त्याच्यात डायरेक्टली रिफ्लेक्ट होत नाही आहेत, पण तुम्हाला एक्झॅक्टली उदारीकरणाची कन्सेप्ट माहिती पाहिजे. आपल्याला एवढंच माहिती आहे उदारीकरण, जागतिकरण, खाजगीकरणबाबत बेसिक. उदारीकरण म्हणजे सरकारने अर्थव्यवस्थेवरील निर्बंध, नियम, बंधने शिथिल करणे. दिस इज कॉल्ड एज लिबरलायझेशन. प्रायव्हेटायझेशन म्हणजे आपण कुठपर्यंत जातो, काय ओनरशिप किंवा मॅनेजमेंट ह्याचं ट्रान्सफर किंवा हस्तांतर होते कुठून, सरकारकडून खाजगीकडे, ह्याला म्हणायचं प्रायव्हेटायझेशन. त्याच्यात पुढे ग्लोबलायझेशनला गेलं तर काय असतं आपलं, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेसोबत एकरूप करणे. ह्याच्या पलीकडं आपल्याला जाऊन एक्झॅक्टली आयोगाने जर असे काही ऑप्शन टाकले तर तुम्हाला कळणार आहे का की हे लिबरलायझेशन म्हणजे येतं काय काय. तेवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. तर त्यात वित्तीय क्षेत्र सुधारणा येतात, डिसइन्व्हेस्टमेंटचा हा प्रकार येतो, औद्योगिक विनियंत्रण, त्याच्यानंतर व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा हा काय प्रकार आहे. आयोगाचे असे काही वाक्य, ऑप्शन्स तुम्ही बघता ना, हे कुठल्याच पुस्तकात किंवा कशात लगेच दिसत नाहीत. हे वेगवेगळ्या रेफरन्स सोर्सेसमधून आयोगाने काढलेले असतात. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही आता त्या मोठ्या मोठ्या रेफरन्स सोर्सकडे जावं. तसं जर करत बसलात तर तुम्हाला मोठे मोठे ग्रंथ वाचावे लागतात. तेवढा वेळ आहे का? आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेला तुम्हाला फक्त इकॉनॉमिक्सच आहे का? मग ह्याला सोल्युशन काय? जी काही कन्सेप्ट कराल ना तर ती फक्त प्रॉपर करायची आणि तुम्हाला एक्झॅक्टली उदारीकरणाचे असे वेगवेगळे अँगल माहिती पाहिजेत. तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता हा त्याला एक सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. ह्या सगळ्यामधून इथं तुम्हाला घ्या, औद्योगिक विनियंत्रणमध्ये काय येतं, लायसन्स राज हे कमी करणं, जे की 1947 ते 1991 पर्यंत होतं. इथं तुम्ही बघा वित्तीय क्षेत्र सुधारणामध्ये काय येतं, बँकिंग क्षेत्र घ्या, त्याच्यातही खाजगी बँकेला परमिशन नव्हती स्थापनेची. त्यातही दुहेरी नियंत्रण, एम नरसिंह समिती तो एक प्रकार येतो. निर्गुंतवणूकरण ऑब्वियसली सार्वजनिक याच्यामध्ये PSUs याचं वर्चस्व खूप जास्त होतं, ते सगळं कमी केलेलं आहे. आणि हे इथलचं व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा म्हणजेच देशांतर्गत खाजगी गुंतवणूक असू द्यात किंवा इव्हन परकीय गुंतवणूकसुद्धा घ्या. भांडवल प्रवाह म्हणजेच इन्व्हेस्टमेंट, मग ती FDI पण असू द्यात. एकंदरीत सगळा एवढा ब्रॉड अँगल यू हॅव टू नो अबाउट लिबरलायझेशन. एक्झॅक्टली याच्या उलट जर तुम्हाला इथं मी प्रश्न फिरवला, चला खाजगीकरण याच्याबाबत काय सांगाल, मग खाजगीकरणाबाबत असेच जर ऑप्शन दिले तुम्हाला, वित्तीय क्षेत्राबाबत खाजगीकरणाचं उदाहरण काय द्याल, डिसइन्व्हेस्टमेंटबाबत तिथं काय कराल, त्यात इथं कुठली समिती वगैरे विचारली तर, औद्योगिक विनियंत्रणमध्ये काय, हे व्यापार आणि भांडवल प्रवाह या सुधारणामध्ये काय, खाजगीकरणाशी हे संबंध जोडा. आणि POIQ ॲनालिसिस करणं म्हणजेच हे दिलेला प्रश्न, एवढी कन्सेप्ट आपण बघतो, याच्या आजूबाजूचं एक्सप्लेनेशन काढतो, पुढं सरकतो. इथं तुम्ही हे बदललं पाहिजे, उदारीकरणाच्या ऐवजी खाजगीकरण टाका, याच्या ऐवजी परत जागतिकीकरण टाका आणि घ्या हे ऑप्शन.
मित्रांनो एवढ्या लेवलला ॲनालिसिस करणं अपेक्षित आहे, तरच आपण कुठेतरी आयोगाच्या बरोबर असू. नाही तर होतं काय, आयोग बदलतं, आयोग डेप्ट वाढवतं आणि आपण त्याच्या मागे जातो. म्हणून मग वर्षानुवर्ष लागत आहेत, 3-3, 4-4 वर्ष किंवा 5-5 वर्ष लागण्यामागचं कारण आहे आपण प्रॉपर ॲनालिसिस केलं पाहिजे आयोगाला काय अपेक्षित आहे. आता तुम्हाला लक्षात आलं की उदारीकरण करताना एकच कन्सेप्ट किती डिटेलमध्ये करायची आहे आणि जी आयोगाने विचारली तेवढीच आपण करतोय आणि शांत बसतोय. मला जनरली विद्यार्थ्यांचं एक अजून जाणवलं, जेवढा एरिया आयोगाने विचारला आहे ना तेवढंच आपण करतो. उदाहरणार्थ नीती आयोगाचं एक सांगतो तुम्हाला. हा एक प्रकार, अख्ख्या महाराष्ट्राला नीती आयोग काय माहिती का, एवढंच. त्याची स्थापना कधी झाली, 2015ला. अध्यक्ष पंतप्रधान असतात. त्याचा लॉंग फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ह्याच्या पलीकडं नीती आयोग आपण जात नाहीत, कारण ह्याच्यावरच आयोगाने फोकस केला म्हणतो. इकडं ह्याच्यात पलीकडं तुम्हाला प्रशासकीय परिषद काय, प्रादेशिक परिषद काय, हा मुद्दा लिटरली विचारलेला आहे. आपण जिथं थांबतो तिथून पुढे आयोग सुरू होतं. मला एक तुम्हाला क्लिअर कट मेसेज द्यायचा आहे, कुठलाही टॉपिक घ्या, कन्सेप्ट घ्या, जरा थोडं आजूबाजूला जा तर रिझल्ट येतो. नाही तर मग ॲव्हरेज मार्क सगळ्यांसारखे येतात आणि प्रत्येक वर्षी आपण थोडंफार कट ऑफनं जातो. 1 किंवा 2 मार्क 3 मार्क कमी पडतात. त्याचं कारण हे. हा झाला एक प्रश्न. पुढं योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते. इथं काय विचारले, प्लॅनिंग. प्लॅन रिक्वायर्स द फॉलोइंग. कुठले फॅक्टर्स आहेत, हे कुठला प्लॅन आहे, इकॉनॉमिक प्लॅनिंग. म्हणजेच हा प्रश्न आहे आर्थिक नियोजनाचा. आपल्याला आर्थिक नियोजन म्हणजेच काय माहिती असतं माहिती का, फक्त पंचवार्षिक योजना. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आर्थिक नियोजन ही ब्रॉड कन्सेप्ट आहे. कुठलाही देश प्लॅनिंग शिवाय पुढे जाऊ शकत नाही किंवा ग्रो करू शकत नाही. आपल्याला जर डेव्हलपमेंट करायची असेल तर आपल्याकडे किती रिसोर्सेस आहेत, त्या रिसोर्सेसचा कसा ऑप्टिमम यूज करता येईल, त्यातही नॅचरल रिसोर्सेस किती आहेत, ह्युमन रिसोर्सेस किती आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करण्यासाठी आपल्याकडं कुठल्या कुठल्या गोष्टी आपण उद्दिष्ट ठेवले पाहिजेत. जसं की भारताला स्वातंत्र्याच्या वेळी काय होतं, दारिद्र्य मोठ्या प्रमाणात होतं, दूर करायचं होतं. बेरोजगारी होती, रोजगार निर्मिती करायची होती. पायाभूत सुविधेचा दर्जा खालावलेला होता, ते सुधारायचा होता. निरक्षरता होती, साक्षरता वाढवायची होती. हे सगळे एवढे होते, पण एकदाच शक्य करणं नाही. मग ह्यासाठी तर प्लॅनिंग करावं लागतं. त्यातही तुम्हाला थोडी प्रायोरिटी ठरवावं लागेल, अग्रक्रम किंवा ज्याला आपण म्हणतो सिक्वेन्स, क्रोनॉलॉजी ती ठरवावं लागेल. आधी काय करायचं म्हणतो भारताने, मग अन्न घटक हा आधी टार्गेट केला, कृषीवर पहिल्यांदा फोकस केला आहे. हे सगळं प्लॅनिंगमध्ये येतं, आर्थिक नियोजनामध्ये येतं. आणि मग या आर्थिक नियोजनात करण्यासाठी हा सगळा आढावा घेणं, रिसोर्सेसचा प्लॅनिंग तयार करणं, उद्दिष्ट ठरवणं, ऑब्जेक्टिव्स कुठले कुठले ते प्रायोरिटी ठरवल्यानंतर हे राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एक यंत्रणा लागते. मग त्याच्यातही एक सेंट्रल बॉडी ज्याला म्हणतो आपण, जसं की भारतामध्ये नियोजन आयोग होतं. मग हे नियोजन आयोग स्थापन करणे, केंद्रीय संस्था. मग ही नियोजन आयोग काय करते, सगळं प्लॅनिंग तयार करते आणि इम्प्लिमेंट करते. ही सगळी प्रोसेस आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इकॉनॉमिक प्लॅनिंग. मग भारतात हे आर्थिक नियोजन 5 वर्षासाठी केलं जात होतं. याच आर्थिक नियोजनाला 5 वर्षाच्याला आपण काय म्हणतो, पंचवार्षिक योजना. राज्यसेवा पूर्व परीक्षेला तुम्हाला पंचवार्षिक योजना तर आहेत, पण स्टार मार्क करा. मेन जो पार्ट आहे ना तो आर्थिक नियोजनाचा आहे. आपण तिकडं शक्यतो जात नाहीत, कारण हे सोपं आहे. हे आजपर्यंत ट्रॅडिशनल वेनी सगळेच करतायत. ह्याचे प्रश्न आलेले इझी असतात म्हणून इकडे पळतो. कुठल्याही विषयाचा किंवा परीक्षेचा अजून एक विद्यार्थ्यांचा मला हे जाणवलं, जे सोपं आहे, जो विषय समजतो त्याच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतो आणि तेच वाचतो. जो विषय अवघड आहे किंवा विषयातला एखादा टॉपिक अवघड आहे त्याकडे जात नाही आपण. तसंच आहे पंचवार्षिक योजनेमधला हा खूपच एकदम इझी आहे, ह्याच्याकडे जातो. तर राज्यसेवेला जायचं असेल तर आर्थिक नियोजनाकडे जा. हा जो प्रकार आहे तो विचारलेला तुम्हाला एक्झॅक्टली. हे नियोजन आयोग केंद्रीय संस्था असते. आकडेवारी, हे उद्दिष्ट ठरवावे लागतात. लक्ष आणि अग्रक्रम, इथं तुम्हाला इंग्लिशमध्ये कळलं बघा. टार्गेट फिक्स करणे, प्रायोरिटीज ठरवणे, म्हणजे दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, आरोग्याचा दर्जा, पायाभूत सुविधा, आर्थिक विषमता, ग्रामीण विकास सगळंच आहे ना. पण एकदाच करणं पॉसिबल आहे का, नाही. म्हणून टार्गेट्स ठरवायचे, त्याची प्रायोरिटी ठरवायची, त्याच्यानुसार ते रिसोर्सेस तिकडे मोबाईलाइज करायचं किंवा त्याचं वितरण करायचं. सेम प्रशासन योग्य असलं पाहिजे, योग्य विकास धोरण, काटकसर म्हणा, हे सगळं त्याचं येतं. शिक्षणाचा पाया. दिस इज ऑल अबाउट प्रोसेस ऑफ प्लॅनिंग किंवा हे स्टेप आहेत सगळ्या आर्थिक नियोजनाच्या. लक्षात आली का? मला जे सांगायचं तुम्हाला की राज्यसेवेसाठी आपण जे टॉपिक करतोय, आत्ता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा एक वेगळा दृष्टिकोन तयार होईल. हां, ही राज्यसेवेची डेप्थ आहे आणि आपल्याला ते करायचं आहे. वेगळं असं काही कुठून हवीतून नाही आणायचं. जे टॉपिक कराल, जे सोर्सेस वापराल ना, त्याच्या आजूबाजूचं थोडं नक्की करा. आणि मग तुम्हाला आता लक्षात येईल की एक्झॅक्टली आपण जे वापरतोय सोर्स योग्य आहेत का राज्यसेवेसाठी, हे पण आकलन तुम्हाला आत्ता होईल ह्या प्रश्नानंतर. आणि मी सांगतोय म्हणून नाही, तुमच्यासमोर POQ आहेत आयोगाचे. आणि यापेक्षा डिटेल आपण त्या POQ डिकोडिंग बॅचमध्ये हे इयर वाईज घेतलेलं आहे. 2017 ते 2023 पर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षेचे इकोचे आणि रिलेटेड इको असलेले करंट सहित प्रश्न घेतलेले आहेत. आपलं टेलिग्राम चॅनल तिथं डिटेल दिलेलं आहे त्याचे बघा, किंवा तुम्हाला फायनली माझा नंबर देतो, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता.
या पुढं. विविध योजना दस्तावेजातून नियोजनाच्या दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये खालीलपैकी कुठल्या बाबी येतात? सेम परत प्लॅनिंग. हे राज्यसेवेचे प्रश्न आहेत. प्लॅनिंगवर तुम्हाला 2 प्रश्न पाहायला मिळाले. एक्झॅक्टली त्याचा अर्थ माहिती पाहिजे आणि त्याच प्लॅनिंगमध्ये कुठले कुठले ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यात दीर्घकालीन हे सगळं त्याच्यात येतं. तुम्ही एवढ्या जर गोष्टी नीट बघितल्यात नाही हे पॉसिबल आहे का अल्प कालावधीमध्ये करणं? आत्मनिर्भरता म्हणजेच आपण सेल्फ डिपेंडंट म्हणतो. खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इंडस्ट्री सेक्टर डेव्हलप करावं लागेल. हे अल्प कालावधी तत्कालीन गोष्टी पॉसिबल आहेत का? कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. हे बेकारी रोजगार निर्मिती करणं सोपं नाही आहे. गरिबीसुद्धा तसंच आधुनिकीकरण आणि शाश्वत विकास करायचं म्हणलं तर ऑब्व्हियसली सर्वसमावेशक असेल किंवा शाश्वत विकास असेल. ही सगळी लॉंग टर्म प्रोसेस आहे आणि हे सगळे आपले ऑब्जेक्टिव्ह होते. म्हणजेच आर्थिक नियोजनावर प्रश्न आहे. पंचवार्षिक योजनेवर तर आहेच आहे पण 2 प्रश्न तुम्हाला क्लिअर झाले. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी. नेक्स्ट भाववाढ, महागाई, परत कन्सेप्ट आणि पुरवठ्याच्या बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने दीर्घकालीन धोरण कुठले उपयुक्त ठरू शकते? आपल्याला एकच माहिती आहे किंमत वाढ किंवा भाववाढ. ह्याच्यासाठी 2 घटक रिस्पॉन्सिबल आहेत. एक म्हणजे मागणी, दुसरं म्हणजे पुरवठा. आयोगाने प्रश्न विचारताना काय केलं आहे? महागाई, पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने दीर्घकालीन उपाययोजना कुठे ठरू शकतो? आपण कन्फ्यूज होतोय. मुळात तुमच्या कन्सेप्ट क्लिअर काय पाहिजे? ज्या वेळेला आपण इथं म्हणतो अर्थव्यवस्थेत वस्तू सेवांची मागणी वाढली आणि त्याचसोबत त्याचा पुरवठा जर कमी पडला तर किंमत वाढ निर्माण होते, महागाई निर्माण होते. इथं मागणीचा संबंध हा पैशाशी येतो, अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याशी येतो. पुरवठ्याचा संबंध हा वस्तू व सेवांच्या उत्पादनाशी येतो. याला आपण प्रोडक्शन असं म्हणतो. मग तत्कालीन किंवा अल्पकालीन उपाययोजना अर्थव्यवस्थेतील लगेच पैसे कमी किंवा जास्त करणे पॉसिबल आहे वेगवेगळ्या माध्यमातून. जसं की मौद्रिक धोरण RBIचं CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे दर वाढवायचे, अर्थव्यवस्थेचा चलन पुरवठा कमी होतो, मागणी कमी होते. हे लगेच पॉसिबल आहे. पण जर पुरवठा कमी पडला, समजा आपण म्हणतो ना आता कांदा किंवा टोमॅटो याचे भाव वाढले कारण मागणी जास्त आणि पुरवठा कमी. मग आता मी इथं कांदा लावला शेतामध्ये, उद्या लगेच कांदा येतो का? नाही ना, ह्याला वेळ लागतो. हे काय लॉंग टर्मचं सगळं. म्हणजे हे सगळं पुरवठ्याच्या बाजूचं टाकलं, हे प्रोडक्शनच्या बाजूने टाकलं. सो प्रोडक्शन वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुमचं इथं हे कळलं बघा, चेंजिंग प्रोडक्शन पॅटर्न. तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये किंवा शेतीसाठी किंवा उद्योगासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत का त्याच्यानुसार तुम्ही ते प्रोडक्शन केलं पाहिजे, तुमचा पॅटर्न बदलला पाहिजे. पुढं नियोजित आयात धोरण. लगेचच्या लगेच वस्तू तयार होऊ शकत नाही, तर मग तुम्हाला काय करावं लागेल? आयात करावं लागेल देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी. पुढे वाहतुकीवर भर म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर. बऱ्याच भारतामध्ये गोष्टी अशा आहेत की जिथं महागाई निर्माण होते त्याचं कारण आहे जिथून उत्पादन होतं ते कमी उत्पादन असलेल्या ठिकाणी पोहोचत नाही आहेत, म्हणजे वाहतूक किंवा इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक. नाशवंत वस्तूसाठी साठवण सुविधा. आता भारतात आपल्याकडे बऱ्यापैकी प्रोडक्शनही समजा कधी जास्त असेल पण नाशवंत वस्तूसाठी कोल्ड स्टोरेज लागतं, तर ते तिथं अपेक्षित नाही आहे. सो दिस इज ऑल अबाउट इथं पुरवठ्याच्या बाजूचे कारणं. पण तुम्ही आत्तापर्यंत ट्रॅडिशनली मागणी आणि पुरवठ्याच्या बाजूने किती लिमिटेड विचार करत असतो आणि त्याच्यात हे आयोगाचे ऑप्शन्स बघा. आपल्याला प्रॉपर डीप अंडरस्टँडिंग, कम्प्लीट क्लॅरिटी ऑफ द कन्सेप्ट. वारंवार मी फोकस करण्याचं कारण आहे जरा राज्यसेवेच्या डेप्थला समजून घ्या. आजपर्यंत आपण फक्त एवढंच ऐकलं होतं, डेप्थ जास्त असती, डिफिकल्टी जास्त असती. आज सिद्ध झालं आणि विथ प्रॅक्टिकल. मी कुठलीही गोष्ट आयोगाचा सिलेबस आणि PYQ घेतल्याशिवाय बोलत नाही. उगाच आपलं जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास पाहिजे, काही कामाचं नाही बाबा. ते हे पाहिजे, ते नसलं तरी चालतंय. तुम्हाला आयोगाचं प्रॉपर अंडरस्टँडिंग झालं की तुम्हाला अभ्यासाची दिशा ठरवता येते. चला पुढं. दारिद्र्याबाबतचे सापेक्ष निरपेक्ष आपण सगळं करतो, पण एकूण दारिद्र्य रेषा जी आहे तिथून जे दारिद्र्यात असणारे लोक आहेत त्याचा अंतर बघितला आपण, त्याला म्हणतो पॉवर्टी गॅप, दारिद्र्य अंतर. ती कन्सेप्ट विचारली आहे, त्याच्याबाबतचे हे सगळे स्टेटमेंट टाकलेले आहेत. ठीक आहे. आता बाकी आपण डिटेल पुढच्या अजून ह्याच्यात घेऊ. हे संतुलित वृद्धी वगैरे भरपूर डिस्कस करायसारखे प्रश्न आहेत. नागरीकरण अजून हा प्रकार सगळा. ठीक आहे. सो हे सिरीज आपली कंटिन्यू चालू राहील. तुम्हाला आज फक्त एवढंच सांगतोय मी, राज्यसेवेसाठी जी रिक्वायरमेंट असणारी ही बॅच आहे आपली इथं सुरू होती आहे, त्याची डेप्थ मी आत्ता तुम्हाला दाखवली आहे. ह्या सगळ्या बाबतीतच विचार करून आपली ही बॅच कंप्लीट होणार आहे. याच्यात हायब्रिड बॅच असेल ही, ऑफलाईनला आहे. आपला ॲड्रेस नारायणपेठ पोलीस चौकीजवळ आहे. तुम्हाला टेलिग्रामला डिटेल मिळून जातील. अर्थनीती टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल तर सर्च करून बघा येईल आणि ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला मिळून जाईल. बाकी हे सगळे मुद्दे इथं आपण डिस्कस करणार आहेत. 20 डिसेंबरला बॅच चालू होती ही दुपारी 3 वाजता. सो आवर्जून विचार करा आणि आत्तापर्यंत ट्रॅडिशनल वेने जर करून काही रिझल्ट येत नसेल तर हा एक तुम्हाला चॉईस आहे. बाकी PYQ डिकोडिंग बॅच ही आधीची जी होती ना ही प्युअर कंटेंटची बॅच असेल इथं. याच्यामध्ये तुम्हाला कंटेंटपेक्षा डायरेक्शन मिळेल.
म्हणजे 2017 पासून ते 2023पर्यंत जे PYQ आलेले आहेत राज्यसेवेचे, त्यातही इकॉनॉमिक्सचे आपण इयर वाईज हे डिस्कस केलेलं आहे. पूर्णतः बॅच रेकॉर्डेड उपलब्ध आहे. ही तुम्हाला सगळे त्याच्याबद्दलचे पॉईंट आहेत. चलो, सो याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर माझा नंबर देतो, तुम्ही फोन करू शकता. आणि बाकी हा व्हिडिओ कसा वाटला, कंटेंट अप्रोच याबद्दल नक्की तुमच्या प्रतिक्रिया किंवा फीडबॅक द्या. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आपलं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल दोन्ही सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे येणाऱ्या 2024साठी एक्झामसाठी या सगळा कंटेंट इकॉनॉमिक्सचा तुम्हाला त्याच्यात मिळून जाईल. ठीक आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.